कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे कॅनॉलच्या विहिरीत पडलेल्या तरुणाला स्पेशल रेस्क्यू फोर्सकडून जीवदान। कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव लंगरपेठ येथील कॅनॉलच्या विहिरीत पडलेल्या एका तरुणाला सांगलीच्या रेस्क्यू फोर्सकडून जीवदान देण्यात आले। सदरची व्यक्ती सोमवारी कॅनॉलमध्ये पडून वाहत कॅनॉलच्या विहिरीत पडला होता। विहिरीमध्ये प्रचंड वेगाने वाहते पाणी असून सदर व्यक्ती तब्बल 24 तास विहिरीमध्ये सोडलेल्या पाईपला पकडून होता। याबाबतची माहिती मंगळवारी सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या टीमला देण्यात आली आहे। स्पेशल रेस्क्यू फोर्सची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर खोल विहिरीत पडलेल्या तरुणाला सुरक्षितपणे बाहेर काढलं। सदर तरुणाला बाहेर काढण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सला मोठा आटापिटा करावा लागला। गौसपाक दादासो मुलानी वय 29 राहणार लंगरपेठ तालुका कवठेमहांकाळ असे विहिरीत पडलेल्या तरुणाचे नाव आहे। या घटनेची माहिती समजताच कवठेमहांकाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सदर तरुण कॅनॉलमध्ये कसा पडला याबाबत ते चौकशी करत आहेत। तर सदर तरुणाला उपचारासाठी 108 अँब्युलन्समधून कवठेमहांकाळ शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। सदरची कारवाई स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, सागर जाधव, अप्पा नदाब, आकाश कोलप, कृष्णा हेगडे, महेश गव्हाणे, आसिफ मकानदार, समीर मुल्ला, समीर तांबोळी यांनी केली आहे।